आज कुठनं हुकी आली म्हणलं जरा एकच्या स्पीडनं गाडी चालवा येते का बघूया. नाही का जरा तरी स्पीड वाढतं याच. मी असला नाही ते उद्योग ट्राय केलाय म्हणून तुम्ही करू नका बरं का. आमच्या गाडीला अशी 3 चाक असल्यामुळे पडायचं भ्या नाही म्हणून एकच्या स्पीडनं चालते. दुकान उघड्या निघालो तर वाटत नाही पोरं काट्या घेऊन जाताना दिसले तर म्हणलं कुठं निघालाय सर. काय ताना निघालाय सर? गवत आणायला. आणि गव माग लागलं म्हणजे काय लेखानं म्हणलं थपाट उगू नका, खरं सांगा कुठं जातायचा. काय शिकायला? खरं तर ही निघाली ते कुंपू कराटे शिकायला. आत्ताच्या कलियुगात स्वतःचं संरक्षण करायसाठी पोरासनी ही खरी गरज आहे. दुकान उघडल्या बोलल्या टोपासनी भाडं पण लगेच आलं बघा. काय काय साहित्य घेतले ते लिहून घेतले त्यांच्याकडनं थोडंफार ऍडव्हान्स घेतलं. तवर दुपारी एक पर्यटक लव बर्ड घेऊन आली. सरकारने म्हणलं जाम दरा बरं का, नाही तर जर उडून बिडून गेलं का नाही दुसरं नवीन घेऊन द्यासाठी आपल्याला दुकानात 12 तास ओव्हर टाइम करायला लागेल. आता मग इथपर्यंत व्हिडिओ बघितल्या म्हणलं चांदुलीची मजा लईच भारी असणारच की राव. आणि त्यात आम्ही चांदुलीची मजा लईच भारी या नावाने टी शर्ट छापले ते का नाही. त्या टी शर्टचं हे पहिलंच कस्टमर आम्हाला झालं. चांदुलीची मजा, चांदोलीची मजा, चांदुलीची मजा, चांदोलीची मजा, चांदोलीची मजा, चांदोलीची मजा, लयच भारी, चांदुलीची मजा, चांदोलीची मजा, लय भारी. हे दादा तर आम्हाला त्यांच्या शेतातली द्राक्षच गिफ्ट घेऊन आलेली.